नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण साधं फोडणीचं वरण किंवा डाल फ्राय ज्याला म्हणतो आपण तो कसा करायचा तो पाहणार आहोत। तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली होती, त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1 चिमूटभर हिंग घालून घेतलेली आहे। आता अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो आणि 2 ते 3 मिरच्या आपल्याला त्याच डाळीमध्ये शिजवतानाच घालायचं आहे आणि अवघं एक अर्धा चमचे साजूक तूप जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घालून घ्या। डाळीमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरंही घालून घ्यायचंय। जिऱ्यानं काय होतं ना, डाळ छान अशी फ्लेवर पण येते आणि पचायला सोपी जाते। आता मी फोडणीच्या तयारीमध्ये कढईमध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतलंय, 1 चिमूटभर हिंग घातलेली आहे आणि लसूण हा आपण ठेचून घातलेला आहे। त्यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या 4 ते 5 टाकल्यात आणि कोथिंबीर अर्थातच नेहमीच मी फोडणीमध्ये वापरते, ज्यानं मस्त असा फ्लेवर फोडणीला येतो। आता आपण इथे कांदा परतून घेणार आहोत। आपण इथे 1.5 कांद्याचा वापर केलेला आहे। अर्धा कांदा आपण आधीच टाकला होता आणि उरलेला अर्धा टोमॅटो मी आता इथे फोडणीमध्ये टाकणार आहे। तर हे जे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घ्यायचं। मी इथं फक्त 1 वाटी डाळ लावली होती, त्या हिशोबाने घेतलंय। इथे अर्धा चमचा हळद पुन्हा एकदा फोडणीत घालायचं आणि थोडीशी हिंग घालायची। हे साधं फोडणीचं वरण आणि डाल फ्राय आहे। शिजलेल्या डाळीमध्ये आपण अर्धा चमचा तूप घातलंय आणि या डाळीला मस्त अशी छान फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकून घेतली आहे। पुन्हा एकदा कोथिंबीर आणि मीठ घालायचंय आणि छानपैकी आपल्याला ही डाळ आता हटून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, या पद्धतीनं साधं असं फोडणीचं वरण तुम्ही नक्की ट्राय करा आणि लसूण हा ठेचूनच घाला, त्याचा छान असा फ्लेवर येतो। आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।